पाकिस्ताननं बॉम्बिंग केली अफगाणिस्तानवर, त्यावर मला एक गाणं आठवलं, ते बघा. नमक हराम हो तुम, मुक्कार हो तुम, दुश्मन के वजीफा खार हो तुम. नमक हराम हो तुम, गद्दार हो तुम, गैरों के सहूलतकार हो तुम. चुन चुन के हमारे लोगों को दुश्मन के हवाले तुमने किया. बच्चा कौम की बेटी को गैरत का सौदा तुमने किया. तुम बुश के आगे लेट गए और उसको सजदा तुमने किया. नमक हराम हो तुम, गद्दार हो तुम, दुश्मन के सहूलतकार हो तुम. अमरीका के यार हो तुम, दलाल हो तुम, फिनकार हो तुम, इब्लीस के रिश्तेदार हो तुम. अमरीका के ऑर्डर पर यहाँ तुमने आग लगाई थी और मेरे लहू के छेंटों से वो तुमने प्यास बुझाई थी. हाँ, पीठ पे तुमने वार किया और तुमने छरी चलाई थी. नमक हराम हो तुम, गद्दार हो तुम, इग़्यार के पहरेदार हो तुम. बदनाम हो, बद किरदार हो तुम, जुल्मत की पैदावार हो तुम, वार हो तुम, वार हो तुम. हे गाणं इथं परफेक्ट का बसत आहे? कारण त्यांनी बॉम्बिंग केली मस्जिदीवर, मदरशावर, महिला व मुले तिथे मारले गेले. हे पाहता एक तो मागं व्हिडिओ आठवतो का बघा, या दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट झाली होती. त्यानंतर पाकिस्तानने स्वतः जाऊन सीजफायर करून घेतलं होतं आणि नंतर परत येऊन यांना स्ट्राईक केली. यांच्याकडे माहीत असून सुद्धा यांच्याकडे एअरफोर्स नाही, तरी पण त्याच्यामुळं हे गाणं या ठिकाणी परफेक्ट भेटतं. काय वाटतं तुम्हाला? हे गाणं उर्दू रिलीज केलं. तसं पाहता अफगाणिस्तानमध्ये एवढी उर्दू बोलल्या जात नाही, ऐकल्या जात नाही. पण यासाठी की पाकिस्तानवाल्यांनाही समजलं पाहिजे, जेव्हा आपला शेजारी धर्म एक असून सुद्धा असे गाणे वगैरे रिलीज करतो, तेव्हा फक्त विषय कूटनीतीचा नाही तर आपला चारित्र्याचा आहे, हे अफगाणिस्ताननं दाखवलं. हे पाकिस्तानवाले केव्हा पण उठते, फायटर जेट घेते, बॉम्बिंग करून येते सिव्हिलियनवर. नोव्हेंबर 2025 मध्ये 47 अफगाण सिव्हिलियन मारले गेले. आता पण तेच, पण यावेळेस महिला आणि मुलं जास्त प्रमाणात मारले गेले, ते पण रमजानच्या महिन्यात. आणि हे पाकिस्तानवाले त्या इस्रायलच्या बद्दल आलोचना करत सुटते. भारताने याची कडक निंदा केलेली आहे. ही आहे भारताची ऑफिशियल स्टेटमेंट. हे म्हणत आहे, आम्ही आतंकवादी ठिकाणावर बॉम्बबारी केली आणि आम्ही परत करू. अरे असं असून तर तुमच्या देशात फोडा ना बॉम्ब, घरोघरी तर आतंकवादी तुमच्या सगळ्याचे ऑफिस तर खोललेले. पण हे सर्व झाली आतंकवादी करताना. हे चालू आहे अफगाणिस्तानमध्ये एक एअरबेस आहे, बारगम एअरबेस करता चालू आहे. कारण की त्याचा तो पाहिजे पाकिस्तानच्या आकाला, म्हणजेच अमेरिकेला. अमेरिकेने एकेकाळी चांगली इन्व्हेस्टमेंट केली होती त्या एअरबेसमध्ये, पण नंतर अफगाणिस्ताननीच त्यांना पळून लावले. आता त्याचंच ग्राउंड पाकिस्तानवाले तयार करत आहे, नंतर अमेरिका त्याच्यावर खेळणं असा अंदाज दिसत आहे. हे अफगाणिस्तानवाल्यांना चांगलंच माहिती आहे, म्हणून तर त्यांनी असे गाणे रिलीज केले. काय म्हणता?